लय स्मरणशक्तीवाला असला पाहिजे. काय समजली माझ्यासारख्याच आता काम नाही. माझ्या जो अभ्यासाचा सगळा लक्षात राहतं, पण हा कामाचा काय लक्षात राहत नाही. म्हणून मी हा बडबड करायचं काम चालू केलं, व्हिडिओ बनवायचा. ह्याला बघून कुणी सिस्टम डम्मू कापून बनवायची बनवला ना, त्याला एखादा अवॉर्ड बिवॉर्ड बाकी असला तर देऊन टाकायला पाहिजे. मी काय सुपरस्टार आहे? माझा पिक्चर बघायला एक तासाचा. चला मोबाईल ठेवता, पहिला इथनं नीट उतारता, नाही तर सुपरस्टारची ढेंगावर होतील. नमस्कार मंडळींनो, मी कोकणी माणूस बाबूदादा. काय समजली गडदं गडगाडलं मंडळींनो. तुम्हाला माहिती आहे, मी आधीच सांगितलं होतं आधीच्या व्हिडिओत. आम्ही आता अक्षय सांगा ती मी गडदं लावायला निघालाय, नदीला चाललेला आहे आम्ही. आणि आता सुरुवात करता आहे आमच्या वाड्याच्या मालेवरनं सुद्धा गडदं बिडदं काढता. कारण यंदाच्या सीझनचा पहिलाच आमची टाईम आहे गडद्यानं जायची. हा बघा सगळं डमू आहेत. आता लाकडाचं वलकामाचं गडदं आता जास्त वापरीत नाही. हा बघा इथलं इथलं जुनं, कारण भरपूर जुनं आहेत आणि नवीन असलं तरी तर जड भरपूर होतात भिजल्यावर. आधीच तर जड पण असतात, त्यापेक्षा डमू हलकेच्या हलकं बरं न्यायला बरं पडतं. हो का नवीन. आणि हा वलकामाचं काम बाबांनीच केलेलं आहे. अक्षयला मला वाटतं 2016 दिली होतं बनवून. मी पहिल्यांदा गावाला आता तेव्हा बरंचसं बघ कुर्ल्यानी खल्ली बिल्ली नाही. तर चला आजच्या व्हिडिओत आणि चॅनलमध्ये स्वागत आहे. मस्त एन्जॉय करू. तुम्हाला पण ॲडव्हेंचर आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. गडदं लावून त्याच्यानंतर पण उद्या सकाळी आणायला जाऊ गडदं उलटायला, आणि कुर्ला घेऊन येईपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चला. हा बघा इथं वाड्याच्या माल्यावर आहेत. आणि इकडे एवढं काढलेलं आता. किती आहेत र? 20-25च वाटत. 50 हवं आहेत ना आपल्याला एकूण. बघूया जेवढं आहेत तेवढं नेऊया. चला मंडळी, आता घेतलं पहिलं काय कुठं डॅमेज झालं, काय कुठं बांधायला पाहिजे, सुटलाय बिटलाय, कुठचा रिपेअर करायला पाहिजे, कमी पडला तर नवीन बनवायला लागेल, असं काय काय करायचा. आणि मग पुढच्या प्रोसिजरला लागूया. हा बघा 13 आहेत डमू, तर जरा व्यवस्थित आहेत. म्हणजे धागं बिगं कुठं तुटत नाही, व्यवस्थित आहेत. त्यांना काय रिपेअरिंग करायला नको आहे. येऊन करायचं रात्री. आणि आहेत ना त्यांचं धागं बिगं तुटत आहेत, मग नवीन धागा त्यांना लावायचा, त्याचा रिपेअरिंगचं काम करायला लागणार आहे. किती आहेत? 4 आणि 4 8 9 10 11 आहेत. एवढं आहेत. 3 काय तयार नाहीत. तर जरा रिपेअर करून मग साधारण गेल्यासारखं 20 एक तरी डमू नदीला लावायचं आहेत. तर आता तुम्हाला ह्यातली सिस्टम दाखवता. तुम्हाला तसं सगळं माहिती असेलच, तरी पण आता माझ्या पद्धतीने. आता लाकडाचा होता लाकडाचा, तर तुम्हाला आता मी काढून दाखवू. काही माल्यावर ठेवला नक्षीने. बरं आणता थांबा. हा बघा, हा बांबूच्या विलपाटापासून बनवलेला वलकाम केलेला बघा असा. पाईंड आणि ह्या साऱ्या म्हणतात बारीक. तर ह्यांचं सिस्टीम असं असतं की इकडनं कुरली जाते. हा पण कसा हातानं बनवलेला आहे बघा. हा बांधायचा, त्याच्या आतमध्ये अशी एक डबल असते आतमध्ये. मग इकडनं जाऊन त्याच्या आतमध्ये जाऊन अगदी पुढं जाणार, आणि जाताना इकडनं जाणार, येताना तिला बाहेर पडता येत नाही. मग आपल्याला जेव्हा बाहेर काढायची असते तेव्हा फक्त ही पुढचा झाकण, हा पण बांबून बनवलेला असतं आपल्या वलकामान, पण आता हा असं लावलेला आहे. ही इथनं काढायची बाहेर, ह्याच्यापर्यंत येतात. आता हा कसा व्हायचा, न्यायला जड व्हायचा. असा पण तर जड आहे कम्पेअर टू ह्याच्याशी. आणि पाण्यात भिजल्यावर सकाळी आणताना तर डबल जड होतो. त्यापेक्षा हा बरा. आत्ता पण जेवढा हलका आहे तेवढाच हलका सकाळी पाण्यात भिजल्यावर. कारण ह्याच्यावर काय पाणी, हा काय उंबलत नाही, भिजत नाही, काय नाही. पाणी निघून झाला का झाला. तर ह्याची पण सिस्टीम, मग ह्याला बघून कुणी सिस्टम डम्मू कापून बनवायची बनवला ना, त्याला एखादा अवॉर्ड बिवॉर्ड बाकी असला तर देऊन टाकायला पाहिजे. कारण हा कधी सुरू झाला मला पण माहिती नाही. कारण पहिल्या गावात सगळीकडे हाच असाच होता. नंतर कोकणात गावोगावी हा असा सिस्टम आला आहे आता. तर मग काय करायचं, हा एक डमू आपला 5 लिटरचा किंवा मोठा पण असतात 10 लिटर वगैरे, त्याला ही आपली 2.5 लिटरची 2 लिटरची बाटली असते, तिचा तोंड कापायचा. म्हणजे हा असा, हा बघा, हा कसा आहे, हा असा आहे तोंड असा. वरती बुचा नसतं, ती अशी आतमध्ये असा लावायचा. आणि त्याच्यानंतर हा फिक्स. मग ह्याच्यातनं कुरली आतमध्ये जाते. तिला बाहेर येताना ह्याला असा दाबून येता येत नाही, अशी अडकते. जाताना इकडनं जाते आतमध्ये, बरोबर. आणि नंतर आपल्याला जेव्हा काढायची असते कुरली, तेव्हा ही इथं कापलेलं असतं. हा खोलायचा, ह्याच्यातनं कुरल्या बाहेर काढायच्या. आणि हा झाकण व्यवस्थित लागला आहे काय बघायचा, कारण बारकी असली त्याच्यातनं जाणार. आणि होल मारलेलं नंतर असा कोलीत किंवा अगरबत्ती घेऊन असं गरम करून मारलेलं, म्हणजे का पाण्यात डुबवलं का सगळं पाणी ह्याच्यातनं पास होत राहणार. कसं आहे सिस्टम,
चला आता रिपेअरिंगचं काम करताय त्यामुळे कामाला लागतो. बघा आता आपला गर्द बनवायचा म्हणजे तयारी करायचा काम सुरू झालं आहे. आता तयारी म्हणजे काय करायचं, आता हा गर्दा लावायला जायच्या आधी त्याच्यात काय काय टाकायला लागतं त्या बघा. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कुर्लीला ॲट्रॅक्ट करण्यासाठी काही वस्तू लागतात. जसं की पहिला आपण रानात ओंबील असतात ना, ओंबलाची पोली, ती अशी जाळून थोडीशी उरपलवून मग गावात लांब झालेला असतं ना, गणपतीनंतर जास्त करून गर्द लावतो ना आपण. मग गावात मोठा झालेला असतं तर गावात कापून त्याच्यात आतमध्ये भरून तर दोन्ही बाजूला बांधून त्याला काय म्हणतात रे आपण अक्षा मोटली. हां, तर तशी प्रत्येक डमूत एक एक टाकायची. म्हणजे त्या कोलंबाच्या वास जो पाण्यात मिक्स झाला का तो पाण्यात सगळीकडे पसरून कुर्लीला त्याचा गंध आल्यावर ती अट्रॅक्ट होते, त्या गर्द्याकडे येते. तर मग दुसरी गोष्ट लागते त्याच्यात काय टाकू शकतो आपण, आता आम्ही आणलेल्या कोंबडीच्या आतड्या त्या बारीक करून साकटून त्यात टाकायच्या. तर आता ह्याच्यात काय झाला विषय, आपण लय लवकर लावतो आहे त्यामुळं आता मोठा गवत झालेला आपल्याला कुठं रानात नाही आहे. म्हणून आम्ही काय करतो आहे, हा साडीचं तुकडं करतो, जुनी साडी एकदम तिचं तुकडं करतो आणि त्याच्यात मग ती आतड्या बारीक बारीक चुरा केलेला असेल तर गुंडलणार, अशी एक एक मोठली बनवणार आणि एका डमूमध्ये टाकणार. दुसरा काय लागतं, तुंचड असते बघा माशी, तिचा पोला पण त्याची जे अंडी विंडी असतात ते पण ह्याला कामाला येतात. पण ती दोन्ही कामं रिस्की आहेत, कारण ओंबील पण चावतात, माशी पण ती चावली तर लय डेंजर आहे. त्यापेक्षा हा काम सोपं आहे, चिकनच्या दुकानात जायचं आणि ती थोडीशी घ्यायची. तर चला आता मी ह्याला मदत करता आणि मग त्याच्या पुढचा दाखवीन. 13 गर्द आमचं तयार झालं आहे आणि बाकीचं अक्षय आता शिवतोय, रिपेअरिंग करतोय. एकूण 20 तरी गर्द आम्हाला न्यायचं आहेत, कारण तेवढा माल आणलेला आहे चलीवर जाऊन. तर तेवढा तयार व्हायला पाहिजे म्हणजे कुर्ले मिळतील. आणि हा बांधलेला मेन गर्द आहे, ह्याच्यात असा एक एक टाकायचा आणि 10 म्हटल्यानंतर 2 असं करायचं, म्हणजे एकाच्या खांद्यावर एक, एकाच्या खांद्यावर एक. आणि ह्याला दोघांना पण सॉफ्ट पहा. हा बघा, ह्या जर बांबूचं 10 गर्द असतं तर लय म्हणजे लय वजन झालं असता. ह्या 10 गर्द्याचा काहीच वाटत नाही, खांद्यावर मारला का निघाला. हा बघा 3 झालं, हा नाही, हा 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 गर्द आता एक रशीवाला आहे आणि दुसरा हा एक रशीवाला आहे, ह्याच्यात 10. म्हणजे जरी एकटा असला पकडणारा तरी असतं 2 असं खांद्यावर मारलं का आपला निघाला. सोपं काम. चला हा एक लोड बाजूला ठेवता, बाकीच्यांची तयारी. ह 2 तयार आहेत, अजून 8 असं बांधायचं आहे, तयार करायचं आहे. 20 तरी कमीत कमी 20 अजून झालं तर बरंच आहे. पण काळू व्हायच्या आधी आम्हाला जायला नदीतनं फिरायला असं दिसायला पाहिजे. म्हणून नंतर सकाळी आणायला जायचं तर काय कालोखातनंच जायचं बॅटरीवर. घासलेटचा दिवा पेटवलेला जरा हवा होता म्हणून. आणि अक्षयचा वेलकम बघा कसा आहे जवळनं. सुधारायला बराच वेळ जातो. आता वाजलेत 5, आम्हाला करून सगळा निघेपर्यंत अजून 1 तास जाईल. 6 इथंच वाटतील. नदीवर पोचून सुरुवात करायला अर्धा तास, 6:30 7ला सुरुवात होईल आणि 1 तास लागेल लावायला, फिरायला आतमध्ये नदीत. जास्त पण जाईल. हे बघा, ह्या आपल्या मोठल्या साडीच्या कपड्यांमध्ये बांधून तयार आहेत. आतमध्ये काय मटेरियल आहे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि 10 गर्द मगाशी मी बांधलं एकत्र तर, आणि बाकीच्या त्याच्यामध्ये आधी टाकलेल्या होत्या मोठल्या. तू बांधला कसा तुझा? बांधलाय ना आता, तू बांधलास तू? असं बांधलं धाग्यानं. हां 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 हां.
आणि हे सगळं बांधून अक्षयने आता रिपेअरिंग केलं नाही तर धांग्यात बांधलं नाही तर बघा असं दिसतात मस्त बघा. आता काम झालं आहे आपला जवळजवळ. हा एक बांधतोय तर बांधून झाला. मोठल्या टाकून झाले का आपण गाडीवरनं निघायचा. हा बा अक्षयच्या घराच्या मागच्या बाजूला गोरिवली गुरुजींचा आणि चंदूदादांचं घर आणि त्याच्या हा मागं अक्षयची सगळी लावणी ही कसे बघा. हा आपला वलई म्हणजे काटिकांका कारिंद बिरिंद सगळं लावतो ना आपण ते कंदमुळं आणि ही लावणी अशी सगळी. हा कंपाऊंड आणि अक्षयच्या मागच्या बाजूला ह मोठा आंब ही बिटकी आणि ढेऱ्या आंब्याचा मी एकदा ब्लॉग बनवला तो आंब उतरवतानाचा भरपूर आंब काढली होतं. बघा हा ढेऱ्या काय समजले. आणि हा अक्षय इथं काम करतोय बघा. सगळं बांधून झालं. सगळा मालबिल बांधून सगळं ह्याच्यात 10 आणि ह्याच्यात 10 20 गर्द घेऊन आता निघालेला आहे. एक मी घेता एक अक्षय गेला. हा काय नाही. हा बघा असं डाव्या हातानं अलगद उचलायचा काय वजन नाही. असा खांद्यावर मारायचा आणि जायचा. चलो अक्षयच्या खांद्यावर एक आणि गाडी काढायची. हा ठेवायचं. चावी मगाशी तलीवर आलेला तर गाडीलाच ठेवलेली होती. आता दोन्ही हे सेटअप मला पकडायला लागतील मागं. त्यामुळे व्हिडिओ आता बंद. भेटू डायरेक्ट नदीवर. नदीजवळ पोचलेला. इथं गाडी ठेवलेली. हा डांबरी रस्ता जातो आपल्या स्मशानात. 4 वाडीचा स्मशान आहे. खाली गाडी जाते. हां आपल्या आयुष्यातला शेवटचा रस्ता हा. ठीक आहे. पण आता सध्या तिकडं नाही. आता आपण जायचं इकडं नदीकडं. नदी ही इथं आहे. हा आम्ही गावातल्या नदीला आलेला आहे. डापलेवाडीकडं आम्ही डापलेवाडी बौद्धवाडीच्या खालच्या बाजूच्या एरियात. हां मेन नदी नाही. हा पारा आहे वाडीतला. आपला नदी बोलायचं आपण. आणि आता गर्द घेऊन जात आहोत. चला नदीत एंट्री करूया. आता काय करायचा अक्षय गर्द चेपीत जाईल. मी त्याला जवळजवळ दगड असतील तर त्याच्यावर वजनवालं देत जाईन चेपाया. आणि हा सगळा रिकामी गर्द्याचा माझ्याजवळ ठेवीन आणि त्याला लागेल तसं एक देत जाईन. हां जिथं आपण एंट्री करतो तिथंच यंदा नवीनच धरण बांधला आहे मोठाच्या मोठा. पण उपलडीचं पाणी पाऊस कमी झाल्यामुळं कमी झालं आहे. त्यामुळं काय जास्त आवाज येत नाही. मीच काय बोलता तुम्हाला गाव दाखवता. बोलायच्या आधी अक्षय खाली उतरला. तिथनं आता सुरुवात. हा बघा हा यंदाचा नवीन धरण आहे. हा आता मधनी 2 ठेवली गॅप म्हणजे पाणी पण जाईल आणि माती पण वाहून जाईल. मातीन भरणार नाही धरण मागचा. जेव्हा कधी पाहिजे पाणी अडवायला तेव्हा मध्ये त्या फल्या का काय टाकतात तर टाकायचं अडकावून. आणि ही इकडे वरती डापलेवाडी. हा चल आलो. चल आता काम सुरू. आणि खूप मोठ्या दुःखी मनानं मी आता व्हिडिओ बंद करतो. कारण मला दाखवू. दाखवतो. चला अक्षय म्हणला तू आपला व्हिडिओ बनव. मी आपला एकट्यान करता त्याला मदत करीन मी नंतर. आधी हा पहिला आहे. 1-2 गर्द तुम्हाला दाखवतो. गर्द लावताना वाहत्या पाणीत लावायचं. लय फास्ट पाणी नको नाही तर गर्दा वाहून जाईल. आणि लावताना कसा लावायचा बघा. जिकडनं कुर्ली घुसायला हवी ती बाजू खालच्या बाजूला म्हणजे जिकडं पाणी वाहतंय जातंय तिकडच्या बाजूला लावायची. कारण कुर्ली नेहमी खालनं वर चढते अशी आपला एक अंदाज आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर वरती तोंड करून लावला तर कुर्ली रात्री येईल का नाही माहिती नाही. पण रात्रभर पाणी वाहत असतं त्यामुळं खडं बारीक बारीक जाऊन आपला गर्द निसत्या खाड्याने भरल एवढा 100%. हा एक त्याच्या मागचा तत्व आहे. हा आपण समजून घ्यायला हवा. हा एकच मोठा दगड चेपला आणि त्यामुळे बाकी काही चेपायची गरज नाही. गर्दा आता डमू आपला एकदा फिट बसला असेल तिथं. आणि अशा ढवांमध्ये पण आपण लावू शकतो. कारण ढवात पण कुर्ली अशी तलान फिरत असते ती जाते. बघा किती जंगल आहे बघा. बघा ह्या समोर इकडं डापलेवाडी आहे. आपण इकडनं वरनं आलेला तर तिकडं मधलेवाडी आणि इथं वर अशी बौद्धवाडी. बौद्धवाडीच्या पहिलीकडं मधलेवाडी. त्याच्या अजून वर आपली माझी वाडी मावलुंगीवाडी. जास्त लांब नाही आलेला आहे. जवळच आलेला आहे आपण. इकडं बघा असा इकडं कालोख बिलोख आहे ना.
गडदा चेपून झाला का त्याच्यावर एक शेवटला टाला ठेवायचा. तर आपला का पाण्यात टाला बिला हिरवा फांदी पटकन दिसते, सकाळी जरा कालोखातनं शोधायला बरा पडतो. तसा डमो आपला पिवळ्या रंगाचा आहे तो दिसलच, तरी पण पाण्याच्या वर फांदी बिंदी राहिली तर पटकन लक्षात येईल. अजून काय रे, अजून काय चपताव आपण, कारण काय दुसरा सकाळी आपल्याला लक्षात यायला पाहिजे म्हणूनच ना. दुसरा काय असा आमचा करताय कोणी उचलू नका, हा मी ठेवलेला फांदी असं काय नाही ना. हां तसं कोणी उचली हे करीत नाही, पण काय जण असतात आपलं रात्री कुर्ल्याने येतात आणि म्हणतात अरे वा मस्त गडदा मिळला आहे त्यात, मग उलटतात म्हणजे गडदा काढतात, कुर्ली आतली काढतात, परत होतात असं चेपून ठेवतात. तर सकाळी आपल्याला कळतं या टाल्यावरनं. असो चला आता आम्ही काय करतो आहे, नेमकंच गडदा आहेत 20च, त्यामुळं जवळ न लावता जरा लांब लांबच्या अंतरावर लावू, म्हणजे जास्तीत जास्त एरियातली कुर्ली आपल्याला कव्हर करता येईल. मग आता आम्ही काय करतो, इथं एक लावून झाली याला, आणि आता हा बोचका उचलता आणि पुढच्या मार्गाला चालू आहे. आता बघा हा इथं एक लावलेला आहे. आता अक्षय क्रॉस करून तिकडं गेला, मग आता मी इथनंच ह्याच पाण्यातनं जाता पहिलीकडं. हां जल्ली फुल पॅन्ट घातली ती भिजल, ट्रॅक भिजू दे, मच्छर चावण्यापेक्षा पॅन्ट भिजलेली काय वाईट नाही. हां इकडं आलेला, इकडं मस्त जागा आहे. मला वाटतं हा काय रे ह्यांचं काय विसर्जनाची जागा आहे का काय, डापलेवाडीचा गणपती विसर्जनाचा ढोव आहे इथं. हा चांगला मैदान गणपती मूर्ती बसवण्यासाठी त्यांचं काय सर्व मंडळी गावची वाडीची मंडळी येईल त्यांना जागा व्यवस्थित उभा राहण्यासाठी. आणि हा ह्यांचा ढोव गणपतीचा, हा बघा मस्त पाणी फुल असल्यावर अजून भरत असेल. चला खाली उतरू. हां आता बघा आपण वर किती लावलेला होता, त्याच्यानंतर आता एवढा अंतर चालून मला वाटतं आता इथं ह्या झोत पडतो त्याच्या खाली इथं कुठेतरी अक्षय एक गडदा लावील असा माझा अंदाज आहे. वाव किती मस्त ना, वा वा वा. बरं मग मला कमेंटमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर सांगा, म्हणजे मला माहिती नाही म्हणून मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे का पाण्याला म्हणतात कुठचा रंग नसतो, आपल्याला इकडचा तिकडं काय म्हणतात त्याला पारदर्शक दिसतं. मग जेव्हा असा धबधब्यासारखा पाणी पडतं तेव्हा त्याचा रंग आपल्याला पांढरा का दिसतो, तर प्लीज मला जरा कमेंटमध्ये सांगा. हां दुसरा गडदा आता लावतोय अक्षय. इथं ठेवला हा सगळा. आता जरा मी तुम्हाला जवळ क्लोजमध्ये दाखवतो, क्लोज. पहिली डमू व्यवस्थित बसण्यासाठी जागा करून घ्यायची. एक फोटो काढूया. आला झाला. हां हवा निघाली सगळी बाहेर, बुडबुड आलं आणि आता दगड चपायचा. आता एक वरनं एक मोठा दगड चपताना घाई गडबडीत कधी पण लक्षात ठेवायचा, ही बाजू ओपन राहिली पाहिजे कुर्ली घुसणारी, त्याचं दगड चपायचं म्हणून गडदा पाण्यात बसून राहण्यासाठी चारी बाजू पॅक नाही करायच्या. हा बघा हा टाला अक्षीने आधीच बघून ठेवला नव्हता जवळ, हा द्यायचा. असं होतं कधी कधी हो, आमचा अनुभव आहे म्हणून सांगता. दगड चेपायचं म्हणून नवीन पोरे पण काय काय सांगायचे असतात, बाबा दा घे चल चेप, आणि एका चारी बाजू पॅक करून टाकतात. हां सकाळी बघतात काय कुर्ल्या बाटल्यातली चालू सगळं. चला हलकंच्या हलकं डमू मस्त डायरेक्ट बांधलेलं खांद्याला अडकवलंय. माझं दोन्ही हात मोकलं, एका हातात मोबाईल एक हात हॅलो. हा होय डुकरांचा एरिया आहे हा उन्हाळ्यात जाम, आणि पावसाळ्यात कुर्ल्यांचा खेकडा खेकडा. आम्ही पहिल्यांदा आलेला होता बघा, तुम्हाला ब्लॉग बनवला आहे मी कुर्ल्या पकडाया, तर ह्यात इथंच ह्या पर्याला सुरुवात केलेली होती.
पण इथलं काय शूट मला वाटतं घेतलं की मला आता आठवत आहे. दररोज व्हिडिओ बनवतात, कधी कुठच्या व्हिडिओत काय दाखवतं माझ्या खराब लक्षात राहत नाही. त्यामुळं बऱ्याच वेळेला काय होतं, तास परत परत होतं. तर तेवढा गोड मानून घ्या. हा नवीन जागा मस्त आहे. कवटीचं झाड, कवटीच्या झाडाच्या खाली हा इकडं असा मस्त बघा एवढा मोठा दगड मध्ये पर्यात आणि हा इथं अक्षय लावतोय गडदा. तसं टेन्शन नाही आपल्याला. हा उद्या व्हिडिओ बघायची नाही गडचं उठलायचं. अरे होय, अरे एक नंबर रे. बघा मंडळी बघा व्हिडिओचा फायदा. आता कसं असतं, रात्री आपण लावून जातो हां, तेव्हा दिवस असतो, तेव्हा सगळा चकाचक दिसत असतं. पण सकाळी आपण 4-4:30ला उठून येणार तेव्हा सगळा मिट्ट कालोख निसते. एक चिकचिकना बारकी बॅटरी असते. तुला टाला हवाय ना? हा या बारका टाला आणलाय. हां काय काय सांग. हां टाल्याचं काहीतरी अजून आहे पण ता आपापसाच आहे, असू दे. हां तर आपला विषय असा होता का आता दिवसात चकाचक मस्त दिसतं, पण सकाळी 4:30ला उठून आल्यावर ना सगळा चारी बाजून कालोख असतो. एक बारकी बॅटरी असते हातात, त्यामुळं ना काय ओळखता येत नाही. फक्त लक्षात ठेवायला लागतं का बाबा ह्या धबधब्याच्या खाली एक लावला होता, त्या मगाशी सिमेंटच्या धरणाच्या खाली एक लावला होता, किंवा ह्या कवटीच्या बुंद्याशी एक लावला होता. हा लक्षात ठेवायला लागतं. आणि नेमकी जागा लक्षात नसते. मग डाव्या बाजूला होता का उजव्या बाजूला होता, कवटीच्या खाली होता का वर होता, हा कधी कधी हा कन्फ्यूज होतं. म्हणून लावणारा माणूस म्हणजे गडदा लावणारा माणूस हा लय स्मरणशक्तीवाला असला पाहिजे. काय समजली माझ्यासारख्याचं आता काम नाही. माझ्या जो अभ्यासाचा सगळा लक्षात राहतं, पण हा कामाचा काय लक्षात राहत नाही. म्हणून मी हा बडबड करायचं काम चालू केलं, व्हिडिओ बनवायचा. तर काय म्हणत होत मी, तर असं असतं. तर अक्षय म्हणतो आता बाबा तर व्हिडिओचा फायदा असा आहे का सकाळी जर आपल्याला आठवला नाही तर मोबाईल सांगा ती आठवणीन घेऊन येणंच मी. मग मोबाईलमध्ये बघायचं बाबा बघा पहिला गडदा कुठं चेपलेला होता, हा धरणाजवळ, दुसरा धबधब्याजवळ, तिसरा कवटीजवळ असा. पण 20च्या 20 गाड्यांचा व्हिडिओ मला शूट करायचा लागला तर मग स्टोरेजचा लफडा आहे. मग मी काय करीन, बारकं शॉट घेऊन ठेवीन, कारण आपल्याला ब्लॉग पण बनवायचं, रील पण बनवायचे असतात ना. चला आता खाली इथं खाली उतर. इथं लावतोयस नाही म्हणून काय कर, त्याच्या पुढं चलते तांबडा काय दिसतं ना, तांबडा हा जायला मिळेल. तिथं लावशील ना खाली ढवात तोंडाची, मग इथं लाव. जी चढायची ती चढल वासान. हा भाग हा झाड बघा बघा मस्त आहे. हो सगळं दाखवूचं वाटतं, पण काय करणार झाला स्टोरेज फुल होतो. आणि तुम्ही पण कामावरनं दमून बिवून येता. जरी मनोरंजन म्हणून माझं व्हिडिओ बघितलं तरी किती बघणार, 15 मिनटं 20 मिनटं बघा. 1-1 तासाचं काय बघणार आहो. मी काय सुपरस्टार आहे माझा पिक्चर बघायला 1 तासाचा. चला मोबाईल ठेवता पहिला इथनं नीट उतारता, नाही तर सुपरस्टारची ढेंगावर होतील. हा कवटीच्या खाली हा इथं झोत पडतोय पाण्याचा. ह्याच्या इथं अक्षयने आता म्हणतो इथं लावता, म्हणजे त्याचा काय काय अंदाज असतो बाबा कुर्ली कुठनं कुठची येईल, कुठच्या दगडांच्या बिलांमधनं येईल. आणि तुम्हाला सांगता आम्ही कुठं हाव बघा, म्हणजे दोन्ही बाजूला तुम्हाला जंगल दिसतं याचा बघा. इकडं पण जंगल, इकडं मोठं दगड बिगड घरा एवढं, त्याच्यावर पण जंगल, आणि वर पण बघा आकाश मोठ्या मुश्किलीन दिसतोय. हा बघा म्हणजे कुठच्या जंगलात आम्ही आलेला आहे. हा बघा असं वाटतंय तर पिक्चर बघतो ना हॉलिवूडचा ॲमेझॉनचा ॲनाकोंडा, तर त्या जंगलात आल्यावर का वाटतंय एखादा ॲनाकोंडा याचा पटकन फास्कन. झालं लावून तुम्हाला ॲनाकोंडा दाखवायच्या ना. आता तिथं अक्षय एक गडदा लावून मोकळा झाला. आपला 4था गडदा लागला ना आता. बघा 2 दगडांच्या मध्ये कसा मस्त गॅपचित पकडला नाही बघा, म्हणजे वाहून बिवून जायचा प्रश्न नाही, कारण पाण्याचा झोत काय येणार नाही. पण कुर्ली येणार, या 2 दगडांखालच्या मोठ्या कुर्ल्या येणार. हा ह्याच्याकडे लक्ष ठेवायला हवं आपल्याला. हा टालं काढलेलं आहेत. टालं काढतोच तर बरं झाला, म्हणजे मला एका हातानं दोन्हीला देऊ, एक पुढं येईल का आम्हाला. हा टाला बघा वाजलं 5:52, म्हणजे 6 वाजलं समजा असं म्हणायला हरकत नाही. आणि आम्हाला एवढं आता लागलं 4 गडदं. हां आता एवढं लावायला समजा 1 तास गेला तर बहुतेक पर्यंत आम्हाला आता कालोखच होणार आहे. इथं बाहेर पडेपर्यंत तुम्हाला दाखवीनच कालोख बिलोक काय होईल. ता मंडळीनू चालता अक्षयच्या ध्यानात आला तर मला सांगितल्यानंतर तुम्हाला ऐकवता. मी शांत राहता, तुम्ही फक्त या पाण्याचा डुमडुम डामडुम बारीक बारीक मस्त आवाज ऐका. हां
बघा म्हणजे निसर्गाच्या ह्याच्यामध्ये ना एवढ्या प्रकारचं संगीत आहे ना की माणसाला मनोरंजन होण्यासाठी किंवा रिलॅक्स होण्यासाठी दुसऱ्या कशाची गरजच नाही. फक्त रानात असा फिरून यायचा, रानात असा पर्यायाला पावसात. हा इथं म्हणा तुझी गरज हा आहे. हा इथं गरज आहे दगडांसाठी. होय ना, इथं दगडच नाही ना. दगडच नाही आजूबाजूला, त्यामुळं मी अक्षयला मदत करता. म्हणजे बारकं दगड नाही आहेत, मोठं जर बघायला म्हटलं तर हं बघा एवढं वरनं आलंय. फक्त एकच गोलांडी खाल्ला नसती तर खाली आला असता. त्यामुळे दगडांची कमी नाही, आपल्याला ज्या साईजमध्ये हवं आहेत ना तो नाही आहे तिथं. मग हा माझ्या गळ्यातला लोंढा मी इथं ठेवला आणि अक्षयला मी मदत करतात.